नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, नुकतंच आयोगानं एमपीएससी गट क मुख्य परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. आता मुख्य परीक्षा वेळापत्रक कधी होणार आहे, म्हणजे परीक्षा कधी होणार आहे, तर ते तर 12 जुलैला होणार आहे, सर्वांनाच माहिती आहे. आता झाले काय, पुन्हा पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे आता काही दिवसानंतरच आपल्याला गट ब पूर्व परीक्षेला सामोरं जायचं आहे. मग हा जो गोंधळ व्हायला लागलाय, कारण लागोपाठ मुख्य परीक्षा आहे, म्हणजे विचार करा, 14 जूनची गट ब ची पूर्व परीक्षा 26ची, पुन्हा गट क ची मुख्य परीक्षा 25ची, पुन्हा 12 जुलैला आहे. म्हणजे होतंय काय, की तुम्हाला सल्लग अभ्यासामध्ये राहावं लागेल. आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा एक गोंधळ व्हायला लागलाय, की नेमकं करायचं काय? आणि म्हणून त्यासाठी या व्हिडिओमध्ये मी सविस्तर तुम्हाला काही स्ट्रॅटेजी सांगेन. काय करावं लागेल आणि काय टाळावं लागेल हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता लक्षात ठेवायचं, एक तर मला फिक्स माहित आहे, की दोन्हीही परीक्षा एमपीएससीच घेणार आहे. इथं आपला प्लस पॉईंट काय आहे, तर आयोगाचे आपल्याकडे पेपर्स एकदा बघावे लागतील आणि मग सगळा सारासार विचार करावा लागेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. बरेचसे आपण व्हिडिओ सुद्धा टाकत आहोत आणि या पुढे सुद्धा आपण सिरीज चालू करणार आहोत. त्यापूर्वी हा व्हिडिओ व्यवस्थित बघूया. या व्हिडिओमध्ये काय करतोय, तर आगामी काळामध्ये जे विद्यार्थ्यांचं गोंधळ होणार आहे ते पूर्णपणे आपण कमी करण्याचा प्रयत्न करतोय. नियोजन करणं गरजेचं आहे. कोणतं नियोजन, तर आता माझी समजा एखादी गट ब परीक्षा आहे, पूर्व परीक्षा 14 जूनला आणि 12 जूनला पुन्हा गट क परीक्षा मुख्य आहे. तर हा जो गोंधळ व्हायला लागलाय, कारण लागोपाठ काही तुमच्या दिवसाच्या अंतराने लगेच परीक्षा होणार आहे. मग आपण काय करूया, तर सविस्तर काही गोष्टी बघूया. तर महत्त्वाच्या काही तारखा आयोगाने डिक्लेअर केलेल्या आहेत. तारीख कोणती डिक्लेअर केलेली आहे, तर ही वाली. ओके, तर ही तारीख डिक्लेअर झालेली आहे काल, म्हणजे 20 मेला. आयोगाने काय सांगितले, जी गट क मुख्य 2025 ची आहे ती 12 जुलैला होणार आहे. म्हणजे बघा, आजपासून जर आपण विचार केला तर आपल्याकडे 50 दिवस शिल्लक आहेत. बरेचसे विद्यार्थी गट क 2025च्या मुख्यला सुद्धा पात्र आहेत, पण त्याचबरोबर त्यांना हे माहित आहे की त्या गट क मुख्यच्या आधी आपल्याला गट ब ला सामोरं जावं लागेल. ही गट ब पूर्व परीक्षा 2026 असणार आहे, जी 14 जूनला नियोजित आहे आणि त्यासाठी सध्या आपल्याकडे फक्त 25 दिवस शिल्लक आहे. मग आता संभ्रम असा आहे की बाबा दोन्ही परीक्षा द्यायचे आहेत. मग हे विद्यार्थी असे आहेत ज्यांना दोन्ही परीक्षा द्यायच्या आहेत, पण प्लॅन कसा करावा हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आपण काय करूया, दोन्ही घटकांचा सिलेबस बघूया. बघा, दोन्ही परीक्षा एमपीएससीच घेणार आहे. आता महत्त्वाचं काय आहे, तर जर मी गट क मुख्य परीक्षेचा जर अभ्यासक्रम बघितला, ज्याला 2 पेपर असतात, दोन्ही पेपर 1 तासाचे असतात, लक्षात ठेवायचं. पेपर 1 आणि पेपर 2, बरोबर. आणि जो गट ब चा पूर्व परीक्षा गट ब ची पूर्व परीक्षा असणार आहे, ती लक्षात ठेवायची 14 जूनची. त्याला एकच पेपर असेल जो ओव्हरऑल असेल, म्हणजे काय, 100 प्रश्न असणार आणि 100 गुण असणार. म्हणजे इथे एकच पेपर आहे, याला पेपर 1 म्हणायची पण गरज नाहीये, पण एकच पेपर असतो पूर्व परीक्षेला. पण मुख्य परीक्षेला तुम्हाला 2 पेपरला सामोरं जायचं आहे. आता विचार करा, तुमच्या इथं बघण्यात पण आला असेल बघा, पेपर 1 आणि पेपर 2 यातला जो पेपर 2 आहे तो इथल्या पूर्व परीक्षेशी बऱ्यापैकी साधर्म्य दाखवणार आहे. म्हणजे काय, बरेचसे घटक या ठिकाणी
घेतले जाते. म्हणून एमपीएससीला कधी डावलायचं नाही, शक्यतो एमपीएससीचे PYQ व्यवस्थित सॉल्व्ह करायचे. आलं लक्षात? आता कॉमन घटक कोणते आहेत बघा, जे मुख्यला पण आहेत आणि पूर्वला पण आहेत. मी कायदे सोडलं, तंत्रज्ञान सोडला, GI GPS वगैरे हे जर मी स्किप केलं तर बरेचसे घटक तुम्हाला मुख्य परीक्षेला असणार आहे. म्हणजेच काय, मला कळालं की गट ब ची माझी 14 जूनची परीक्षा आहे, त्यामध्ये मी हे जर घटक करत असेल तर ऑटोमॅटिकली आरामात मी हे सुद्धा घटक करणार आहे. बघा, मुख्य परीक्षेला इतिहास आहे की नाही? आहे. मुख्य परीक्षेला भूगोल आहे की नाही? 100% आहे. अर्थशास्त्र आहे का? आहे. राज्यशास्त्र आहे, विज्ञान आहे, चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता सुद्धा आहे. फक्त लक्षात ठेवायचं, थोडंसं विचार करायला गेलं तर मुख्य परीक्षेला काही प्रश्नांचा दर्जा आणि काही प्रश्नांचा आवाका थोडा स्टँडर्ड असतो. मार्क मिळतात, 100% मार्क मिळतात, पण होते काय, दोन्ही पेपर आपल्याला 1-1 तासामध्येच द्यायचे आहे. कोणता मग तुम्ही GSचा लक्षात ठेवायचं, पूर्व परीक्षेचा एकच पेपर असतो, 1 तास वेळ आहे, 100 तुम्हाला प्रश्न आहेत, 100 गुण आहेत. मुख्य परीक्षेला सुद्धा लक्षात ठेवायचं, तुम्हाला 1च तास वेळ आहे. हा पेपर 2 असतो शक्यतो GSचा, तर आपण सामान्य अध्ययन असं म्हणतो, याला सुद्धा 1 तास वेळ आहे. हे 100 प्रश्न आहेत, पण हे 200 गुणाला आहे. मार्किंग पॅटर्न सोडा, महत्वाचं काय आहे तर हा अभ्यास करत असताना माझा हा होऊन जाईल, किंवा मुख्यला मी टार्गेट केला असेल तर माझा हा सुद्धा अभ्यास होऊन जाईल. वेगळं अजिबात करायची गरज नाही. आलं का लक्षात? कारण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा एक प्रश्न सध्या आहे, सर मला दोन्ही परीक्षा द्यायच्या आहे, सर मी गट क च्या मुख्य परीक्षेला पात्र झालेला आहे, पण मला गट ब पण करायची आहे. मग त्याच्या मागे लागलो तर गट ब मिस व्हायचं, गट ब च्या मागे लागलो तर मुख्य परीक्षा मिस व्हायची. असं काही होणार नाही. मनामध्ये पहिल्यांदा ही गोष्ट आणा की काही करून मला दोन्ही परीक्षा चांगल्याच द्यायच्या आहेत, जरी आपल्याकडे विचार करा. आता लक्षात ठेवायचं, जर आपण वेळेचा एक भाग बघितला तर लक्ष द्या, आपल्याला मुख्य परीक्षेला गट क च्या मुख्य परीक्षेला बरोबर 50 दिवस शिल्लक आहे. तेच आपल्याला गट ब च्या पूर्व परीक्षेला 25 दिवस आहेत, जवळपास 14 जूनची आपली परीक्षा आहे. आता मला सांगा, तुम्ही जर याला टार्गेट केला असेल, बघा ज्या विद्यार्थ्यांना गट क मुख्य परीक्षा द्यायची आहे ते 100% इकडे सुद्धा देणार आहे, जे पात्र आहेत ते. जे पात्र नसतील त्यांच्यासाठी मी अजून काही दिवसांनी पुन्हा एकदा वेगळी स्ट्रॅटेजी आणली की तुम्हाला हे टॉपिक करणं अपेक्षितच आहे. आपण एकदा वाटल्यास PYQ पण बघूया त्याच्यामध्ये. म्हणजे महत्वाचं सांगणं काही आहे की ज्यांचं सिलेक्शन झालं असेल गट क साठी त्यांनी गट ब पण चांगल्या प्रकारे करा, पण स्वतःला कमी लेखायची गरज नाहीये, गोंधळामध्ये यायची गरज नाहीये, कारण काही करून आपण चांगलाच अभ्यास करणार आहोत. आता लक्ष द्यायचं, 50 दिवसामध्ये काय करा तर पेपर 1 ला चांगला वेळ द्या. तर लक्षात ठेवा मित्रांनो, इंग्रजी आणि मराठीला आजकाल विद्यार्थी खूप जास्त स्कोर करतायत आणि बऱ्यापैकी प्रश्न पण चांगले यायला लागलेले आहेत. तुम्ही गट ब चा पेपर सुद्धा एकदा व्यवस्थित बघायचा. गट ब चा मुख्य परीक्षा पेपर झाला होता 17 मेचा, आपण विश्लेषण सुद्धा टाकलेला आहे, विश्लेषण सुद्धा एकदा बघून घ्या. ज्यांची गट क मुख्य परीक्षा आहे त्यांनी विश्लेषण बघून घ्या. आपण इतिहास असेल, चालू घडामोडी असेल, तुमचं गणित बुद्धिमत्ता असेल किंवा इंग्रजी व्याकरण असेल, या सगळ्या विषयांचं इथे विश्लेषण टाकलेलं आहे आपल्या चॅनलमध्ये, हे सुद्धा बघू शकता. ठीक आहे, एकदा त्याचा पॅटर्न बघा की पेपर 1 ला कशा दर्जाचे प्रश्न आहे. थोडंसं इंग्रजी व्याकरण थोडं यावेळी अवघड टाकलं, पॅसेज जरासा त्याने चांगला स्टँडर्ड टाकला, म्हणजे वेळ त्यांनी घालवा लागलेले आहेत. आपल्याला पटपट एकदा वेळेमध्ये चांगली उत्तर सोडवायची आहे. ठीक आहे, 50 दिवसात तुम्हाला काय करायचं आहे, पेपर 1 म्हणजे मराठी इंग्रजी शेवटच्या दिवसापर्यंत, म्हणजे कुठल्या दिवसापर्यंत, 11 जुलैच्या दिवसापर्यंत तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये अभ्यास करताना इंग्रजी मराठी व्याकरण करावंच लागेल. शब्दसंग्रह करणं अपेक्षितच आहे. शुद्ध लेखन असेल, समानार्थी असेल, वाक्यप्रचार असतील, विरुद्धार्थी असतील, शब्दसंबंध एक शब्द असतील, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. लक्षात ठेवायचं, अजिबात त्याला स्किप करायचं नाही. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय, तुम्ही ते स्कोर करू शकता. हा झाला एक पॅटर्न. ठीक आहे, आणि जो तुम्ही पेपर 2 करणार आहात त्या पेपर 2 ला तुम्ही ज्याच्याची संलग्न करून घ्या. ह्याला 25 दिवस आहे. म्हणजे काय, तुम्ही जर समजा सकाळी तुम्ही लवकर अभ्यास करत असाल, ठीक आहे, आपण टाइम टेबल पण शेअर करूया. समजा सकाळी अभ्यास करायला लागलेला आहे, याला जास्त वेळ आहे, तुम्हाला 50 दिवस आहे, याला 25 दिवस आहे. तर करायचं काय, शक्यतो पेपर 1 ला 2 तास 2.5-3 तास वेळ द्या. दुपारनंतर काय करायचं, गणित बुद्धिमत्ता घेतला. आता बघा, गणित बुद्धिमत्ता इथे सुद्धा महत्वाचं आहे, इकडे पण ऑटोमॅटिक होऊन जाणार. समाज सुधार करायला लागलाय, इतिहास करायला लागलाय, इथं सुद्धा आहे, इथं सुद्धा आहे. फक्त करायचं काय, पूर्व परीक्षेचे पेपर आणि मुख्य परीक्षेचे पेपर व्यवस्थित एकदा प्रिंटआउट किंवा झेरॉक्स मारून घ्या. त्यातल्या प्रश्नांचा पॅटर्न बघा, किंवा एखादं पुस्तक घ्या मार्केटमध्ये ज्यामध्ये सगळ्या प्रश्नपत्रिका अवेलेबल आहे. व्यवस्थित बघायचं की आयोगाचा कसा पॅटर्न आहे, आयोगाचा दर्जा काय आहे, त्यानुसार तुम्हाला तसं सोडवावं लागेल. इतिहास करायला लागलाय, इतिहास इथे जरी करायला लागलाय, इथला इतिहास होऊन जाईल. वेगळं काहीच करायची गरज नाही. फक्त थोडं लक्षात ठेवायचं, जेव्हा मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला लागलाय, शक्यतो महाराष्ट्र राज्यावर जास्त भर आहे. म्हणजेच काय, मुख्य परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळ,
महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी मंडळ हे तुम्हाला जास्त थोडंसं भर देऊन करावं लागतं. महाराष्ट्राचं थोडंसं अर्थशास्त्र म्हणजे आकडेवारी असेल किंवा अजून काही गोष्टी असतील मग लक्षात ठेवायचं. आणि जो वेगळा घटक आहे कायदे तंत्रज्ञान तुम्हाला तो सुद्धा करावा लागेल. चालू घडामोडीला काय करणार अगेन तेच मागील जवळपास 8-9 महिन्याचं किंवा 1 वर्षाचं चालू घडामोडी चांगल्या प्रकारे करा. ज्यामध्ये मोठ्या मोठ्या घडामोडी आहेत, पुरस्कार असतील, सन्मान असतील, खेळाच्या घडामोडी असतील, तर आपण क्रीडा म्हणतो, आर्थिक घडामोडी असतील, राजकीय असतील, हे वारंवार करत जायचं ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय मला कळालं जरी मला इथं सिलेक्शन झालं असेल 50 दिवसामध्ये मला अभ्यास करायचा आहे, हा अभ्यास करत असताना ऑटोमॅटिकली हा अभ्यास होऊन जाणार. फक्त लक्षात ठेवा महत्वाचं काय आहे की तुम्हाला काही करून तुमच्या समोर आयोगाचे PYQ सेट तयार पाहिजे, पूर्व आणि मुख्य हे लक्षात ठेवायचं. आणि काळजीपूर्वक 17 मेचा पेपर सुद्धा सोडवून घ्या. त्याचं सविस्तर विश्लेषण आपल्या MPSC फॅक्टरीच्या YouTube चॅनलला मी टाकलेलं आहे, एकदा व्यवस्थित पाहू शकता. म्हणजे आपल्याच मनामध्ये जेव्हा आपण काही गोष्ट तयार करत असतो आपल्याकडे सगळा मॅप आहे. कुठला मॅप आहे की मला आगामी काळामध्ये गट क मुख्य द्यायची आहे आणि पण गट ब पूर्व पण आली. मग असं एकदम गोंधळून जायचं नाही, शांत राहायचं, काम व्हायचं. तुमच्या मनामध्ये काही आहे दोन्ही परीक्षा मी चांगल्याच देणार, कारण बराचसा घटक 50% ऑफ द सिलेबस इज कॉमन. बरेचसे घटक कॉमन आहे, वेगळे करायची गरज नाही. इतिहास काढला, भूगोल काढला, राज्यशास्त्र काढलं, काही बदलणार नाहीये. फक्त मुख्य परीक्षेचा पॅटर्न बघायचा. आणि ज्यांना फक्त गटबच करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा मी शेवटचे 30 दिवसासाठी मी टाकली होती, सुद्धा पाहू शकता. आणि पुढच्या वीकमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगेन की बाबा हे घटक कराच, खूप जास्त महत्वाचे आहे. ठीक आहे मित्रांनो, तर गोंधळून जाऊ नका, शांत राहा, टाइम टेबल करा. मी तुम्हाला टाइम टेबलला सुद्धा व्हिडिओ टाकेन की नेमकं करायचं काय. गट क मुख्य चांगल्या 1884 जागा आहेत, चांगल्या जागा आहेत, त्याला सुद्धा जोर लावू शकता. पण गट बला सुद्धा हातामध्ये एक्झाम आहे, त्याला तुम्ही डावलू नका, कारण ते करता करता गट ब सुद्धा आरामात होऊन जाईल. फक्त लक्षात ठेवायचं गट क तुम्ही जे मुख्य परीक्षा द्यायला लागलाय त्याला प्रत्येक पोस्टला वेगळा कट ऑफ असणार आहे आणि गट ब ची पूर्व परीक्षा असणार आहे त्याला एकच कट ऑफ असणार. ठीक आहे मित्रांनो, तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा. विद्यार्थी नवीन असतील त्यासाठी पुन्हा एकदा सांगतो की आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर आपण एकलव्य बॅच लॉन्च केलेली आहे, ज्या आगामी गट ब आणि गट क मुख्य, पूर्व आणि मुख्य असणार आहेत त्यांच्यासाठी आपण इंटिग्रेटेड बॅच लॉन्च केलेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, फक्त आणि फक्त म्हणजे विचार करा, पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षा आपण फक्त एवढ्या फी मध्ये कव्हर करत आहोत. लक्षात, यामध्ये यशस्वी मार्गदर्शक आहेत, तुम्हाला दर्जेदार शिकवतील. त्याचबरोबर आपण ह्या सविस्तर गोष्टी या ठिकाणी करत आहोत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असेल, कालावधी 1 वर्षाचा आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा बॅच घ्याल त्या दिवसापासून तुम्हाला 1 वर्ष त्या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, तुम्हाला नोट्स सुद्धा PDF मिळतील, सराव टेस्ट होतील, प्रश्नांचं विश्लेषण पण होईल आणि प्रत्येक वीक मध्ये आपण चर्चासत्र घेत आहोत, जेणेकरून तुमचा अभ्यास कसा चालू आहे, तुम्ही व्यवस्थित अभ्यास करताय का, प्लॅन कसा करताय, स्ट्रॅटेजी कशी करताय, यावर आपण जास्त बोलणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बॅच एकदा पाहू शकता किंवा कोणताही मनामध्ये डाऊट असेल तर या नंबरला संपर्क साधा. तुमच्या मनामध्ये काही जरी असेल बॅच बद्दल बिनधास्त संपर्क साधा, माहिती करून घ्या. लक्षात ठेवायचं पूर्व आणि मुख्य अजिबात अवघड नाही. ज्याला एवढं समजलं की टार्गेट जरी माझं मुख्य असेल तरी मला गट ब पूर्व देऊन जायचं आहे, कारण टप्पा पहिला 14 जूनचा तो आहे, लक्षात ठेवायचं. आणि म्हणून 14 जूनला लक्षात ठेवा, तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं या 25 दिवसामध्ये तुम्हाला हे घटक आरामात होऊन जातं. फक्त करायचं काय, जे शेवटचे 10-15 दिवस आहेत, शेवटचे 10-15 दिवस तुम्हाला व्यवस्थित फक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीनेच करावे लागतील. म्हणजे फक्त काय करायचं तर PYQ चेक करायचे, कसे प्रश्न पडतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना विज्ञान थोडंसं अवघड जातं, विज्ञानला फोकस करा. बऱ्याच विद्यार्थ्यांना चालू घडामोडी अवघड जातं, चालू घडामोडी कसे प्रश्न पडतात बघा, त्याचा पॅटर्न स्टडी करा. म्हणजेच काय, टार्गेट हेच असेल तर बिंदास तुम्ही याचं स्ट्रॅटेजी बघा, आपण सुद्धा तो व्हिडिओ टाकलेला आहे. पण टार्गेट दोन्ही असेल तर कन्फ्यूज व्हायचं नाही. गट क करता करता आरामात गट ब होऊन जाणार. फक्त आयोगाचे PYQ डावलायचे नाहीत, पूर्वचे PYQ आणि मुख्यचे PYQ व्यवस्थित चालवून घ्या. तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि अजून काय गोष्टी असतील त्या सुद्धा तुमच्यापर्यंत मी आणण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा किंवा सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आणि जे आपले विद्यार्थी मित्र आहेत आगामी गट क मुख्य करत आहेत किंवा गट ब पूर्व करणार आहेत त्याच्याकडे सुद्धा मी सविस्तर या ठिकाणी एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तर आपण पुन्हा भेटूया एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. अभ्यास करा, काळजी घ्या. जय हिंद, धन्यवाद.